शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूते
भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेश अस्माकं कुलदैवतं श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय वीर समर्थ जय जय वीर समर्थ जय जय वीर समर्थ। जगदम्बा माता की जय रेणुका माता की जय। करुणामय भगवती श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका जगदंबा राजराजेश्वरी वातावरण निवासिनी अशा आई जगदंबेच्या सान्निध्यामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून सुरू असलेला हा भव्य आणि दिव्य सत्संग कपिल मुनींच्या प्रांगणामध्ये की ज्या परिवाराने हे आयोजित केलेलं आहे श्रीमद देवी भागवत, की ज्या संकल्पाची पूर्तता करायची, जो संकल्प पूर्ण करायचा आणि तो संकल्प परिपूर्णतेकडे एक 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 दिवस जात आहे। एक 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 दिवस तो संकल्प परिपूर्ण करण्याकडे जात आहे। हा तो फक्त भगवतीच्या कृपेनेच जातो। त्या ज्ञानमय शक्तीच्या, चैतन्यमय शक्तीच्या, आनंदमय शक्तीच्या कृपेशिवाय हे होऊ शकत नाही। उत्पत्ती स्थिती आणि लय, ज्या ज्या देवता जे जे कार्य करतात त्या त्या कार्याला शक्ती प्रदान करणारी कोण आहे तर ती महामाया आहे। त्या महामायेच्या प्रभावाशिवाय काहीही होऊ शकत नाही आणि त्या महामायेच्याच कृपेने ही शक्ती हे कार्य करण्यासाठी मिळते आणि ती भगवती हे कार्य करून घेते। त्या भगवतीला सगळं काही आवडतं, पण त्या भगवतीला जो जीव षडविकारामध्ये अडकलेला आहे तो जीव त्या भगवतीला आवडत नाही का? तर षडविकार रहित जो भक्ती करतो ती भक्ती होत नाही, तो दांभिकपणा आहे। देवाला सगळं काही आवडतं पण देवाला अहंकार आवडत नाही, देवाला सगळं काही आवडतं पण देवाला मोह आवडत नाही, देवाला सगळं काही आवडतं पण देवाला क्रोध आवडत नाही, देवाला सगळं काही आवडतं पण देवाला लोभ, काम, क्रोध, मोह, मत्सर, दंभ, अहंकार हे षडविकार देवाला असो किंवा भगवतीला असो आवडत नाही। अहंकार गेल्याशिवाय देवच प्राप्त होत नाही। अहंकार झाला अभिमान आणि भगवतीला देवी देवतांना सगळं काही आवडतं पण जीवाला झालेला अहंकार आवडत नाही। आणि हा अहंकार होऊ नये असं वाटत असेल तर त्यांनी देवाचं दास्यत्व स्वीकारलं पाहिजे। दास्यत्व स्वीकारलं की मनुष्याला अहंकार होत नाही।
असतो त्या जीवाला ज्या ह्या मुक्ततेतून व्हायचं असेल तर त्याला दास्यत्व स्वीकारावं लागतं. ऐसे ये निरुपाधिके अमृत अनुभव मध्ये माऊली म्हणजे देव देवी, की देवही आहे आणि देवी आहे, ती एकच आहे आणि हा भगवंतही एकच आहे. तो विशिष्ट प्रकारच्या वेगवेगळ्या रूपांना या खेळ खेळतो. पण जो कुणी या देवी देवांचं दास्यत्व स्वीकारतो त्याला अहंकार होत नाही, तोच खरा भक्त होतो. आणि एकदा आपला सगळा संसार किंवा आपण त्या देवाच्या चरणी समर्पित झालो की तो सांभाळ करण्याची जबाबदारी त्या भगवतीची आहे, त्या भगवंताची आहे. बघा ना तुम्ही, मला सांगा, एखाद्या स्त्रीचं लग्न झालं, तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी कोणाची असते? कोणाची असते? तिच्या पतीची असते. बरोबर आहे. मग माझा परमेश्वर हा माझा पती आहे ही भावना ज्या वेळेस निर्माण होईल, मीराबाईला बघा तुम्ही, मीराबाईच्या चरित्रामध्ये मीराबाईना आधीच त्या भगवंताला वरून घेतलं होतं. नंतर कोणाचं काय पती व्हायची इच्छाच नाहीये म्हणे, मला मी आधी पती माझ्या त्या भगवंताला केलेले आणि तोच माझा सांभाळ करतो. आणि केला त्याने मीराबाईचा सांभाळ. तो सांभाळ करतो. ती भगवती राजराजेश्वरी त्रिपुर सुंदरी जगदंबा सांभाळ त्या भक्ताचा करतीच करते. फक्त काय, तिला अनन्य भावानं शरण जावं लागतं. आणि एकदा अनन्य भावानं शरण गेलं की विष्णू दासाला जो आनंद त्या भगवतीच्या मुखाकडे पाहून मिळाला ना, तो आनंद आपल्याला मिळतो. का तर ती आनंदमय परमेश्वरी आहे. निष्कामतेनं त्या भगवतीची सेवा केली, निष्कामतेनं तिला शरण गेलं की ती 100% सांभाळ करते. सूत आणि शौनक नैमिषारण्याच्या ठिकाणी बसलेले शौनक ऋषींनी त्या भगवतीला शरण जायचंय म्हणून सुतांकडून सगळं काही श्रवण करून घेतायत, ऐकून घेतायत. उत्पत्ती करणारी तीच आहे, स्थितीचा सांभाळही करणारी तीच आहे आणि संवार करणारी तीच भगवती आहे, तीच राजराजेश्वरी आहे. काशी राजाच्या मुलीनं फक्त मनानं वरलं होतं सुदर्शनाला. आणि भगवतीनं काशी राजाच्या मुलीला आणि सुदर्शनाचा सांभाळ केला का तर निष्कामतेनं शरण गेले होते. या 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 अहो या या पुढे या. स्वागतम अम्बा सुस्वागतम अम्बा
स्वागत